नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पसंतीक्रम नेमका कसा द्यायचा, लॉक कसा करायचा, ही संपूर्ण प्रोसेस। ठीक आहे, ही प्रोसेस आपली असणार आहे 7 टप्प्यांमध्ये, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा काय असणार आहे तर वेबसाईटवर लॉग इन करणे। इथपासून तर आपल्याला प्रिंट कशी घ्यायची इथपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये बघायच्या आहे। चला, व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। चला, याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आपली काय असणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला स्टेप 1 म्हणजे पोर्टलवर लॉग इन करणे। सगळ्यात बेसिक टू ऍडव्हान्स मी तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस सांगतोय। ठीक आहे, चला, पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। त्याच्यानंतर होम पेजवर ऍप्लिकंट लॉग इन किंवा लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता हा पर्याय कुठे भेटतो बघा, या ठिकाणी जसे तुम्ही वेबसाईटवर जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला लॉग इन आयडी असेल, पासवर्ड असेल आणि तुमचा जो कॅप्चा आहे बघा, हा जो कॅप्चा आहे हा तिथे टाकायचा आणि तुमचं लॉग इन करून घ्यायचं। ठीक आहे, ही स्टेप लगभग सगळ्यांना माहित असणार आहे। याच्यानंतर पुढची स्टेप काय तर पुढची स्टेप आहे प्राधान्यक्रम तयार करणे। म्हणजे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला दोन मुख्य पर्याय दिसतील, विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू। आता हे पर्याय कुठे आहे बघा, या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यू हा पर्याय आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा हा खाली पर्याय असणार आहे। आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही भरायचे की एकच भरायचे। ठीक आहे, चला, आता हा पर्याय दिसला तर तुम्हाला काय करायचंय, जनरेट और डिलीट प्रेफरन्स। जनरेट प्रेफरन्सचं जे ऑप्शन आहे तिथे जनरेट करून घ्या। तुमची लिस्ट दिसेल, त्या लिस्टचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्या। तो अभ्यास करताना लक्षात घ्यायची काळजी काय तर आपले स्वजिल्हे कोणते, त्याच्यानंतर झेडपीच्या शाळा, महानगरपालिका असेल किंवा संस्था असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवूनच ती लिस्ट जी आहे तिचा अभ्यास करूनच नंतर प्रेफरन्स लॉक करायची। ठीक आहे, एकदा प्रेफरन्स जनरेट वर क्लिक केलं म्हणजे या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केलेलं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी यादी डाउनलोड करणे आणि अभ्यास करणे ही तिसरी स्टेप असणार आहे। तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं, यादी डाउनलोड करा, तिचा अभ्यास करा। आपला जिल्हा, आपल्या आजूबाजूचे जिल्हे जे असतील त्याच्यामध्ये झेडपीचे आहे किंवा महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, एज्युकेशन ऑफिसर म्हणजे झेडपीच्या जागा असतात, ही पण गोष्ट लक्षात घ्या। ठीक आहे, चला, जनरेट यादीवर क्लिक केलं, डाउनलोड करून घेतली, तिची प्रिंट काढली। प्रिंट काढल्यानंतर तिचा सखोल आम्ही अभ्यास केला। आता पुढे काय करायचं सर तर पुढची आपली स्टेप असणार आहे त्या ठिकाणी डाउनलोड। हे बघा, डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्स क्लिक केल्यानंतर तुम्ही डाउनलोड करा, अभ्यास करा। त्याच्यानंतरची स्टेप काय असणार आहे, सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा। एकतर ह्या सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा किंवा दुसरी गोष्ट सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस, हा जो ऑप्शन आहे या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। ठीक आहे, इथून पुढे तुमची पद्धत थोडी बदलणार आहे। इथून पुढे काय बघा, तुम्हाला जो पण जिल्हा पाहिजे, जसं की मी उदाहरणार्थासाठी आणलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्याची मला झेडपी शाळा पाहिजे, मी अहिल्यानगर सिलेक्ट केलं। बाकीचे कोणतेच ऑप्शन सिलेक्ट करू नका, बाकी तुम्हाला जर हवे असतील तर सिलेक्ट करा, अन्यथा बाकीचे सिलेक्ट करू नका आणि सर्च वरती दाबा। आता हे सर्च प्रेफरन्स जसे तुम्ही दाबशाल तुम्हाला या ठिकाणी ही लिस्ट दिसेल अहिल्यानगर या जिल्ह्याची। मग अहिल्यानगर मध्ये मला काय काय पाहिजे, मला अहिल्यानगरची एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अहिल्यानगर ही जागा पाहिजे। आता एज्युकेशन ऑफिसर म्हणजे काय तर जिल्हा परिषद, मग जिल्हा परिषदला मी राईट क्लिक केलं आणि ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स मी क्लिक केलं तर तुमची अहिल्यानगरची ती जागा आहे ती ऍड होत चालणार आहे। तुम्हाला वेगवेगळे जिल्हे टाकायचे, अहिल्यानगर नंतर वेगळा जिल्हा टाका, संभाजीनगर टाका, पुणे टाका, नाशिक टाका, तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा टाका, सर्च मारा, जे ऑप्शन दिसत आहे ते ऑप्शन ऍड करा जे तुम्हाला पाहिजे आहे आणि ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स मध्ये क्लिक करा। म्हणजे तुमचे सगळे जे जाहिराती आहे, ज्या जाहिरातींसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला ऍड करता येणार आहे। ठीक आहे, आता एकदा का सगळे तुम्ही म्हणजे तुम्हाला 10 पाहिजे, 50 पाहिजे, 100 पाहिजे ते तुमच्या मनावर आहे। मग एकदा का तुम्ही सगळे तुम्हाला जे पाहिजे प्रेफरन्स ते ऍड करून घेतले, मग पुढची स्टेप काय आहे, पुढची स्टेप आहे असाइन प्रेफरन्स। ठीक आहे, तर बघा आता याच्या नंतरची स्टेप आपल्याला बघायची आहे, स्टेप नंबर 4 प्राधान्यक्रम देणे, असाइन करणे। असाइन करणे म्हणजे मला पहिलं प्राधान्यक्रम कशाला द्यायचं, दुसरं कशाला द्यायचं, तिसरं कशाला द्यायचं। ठीक आहे, तर पुन्हा पोर्टलवर जाऊन असाइन प्रेफरन्स किंवा फिल प्रेफरन्स या पर्यायावरती क्लिक करा। तुम्ही कागदावर ठरवल्या क्रमानुसार आता सिस्टीम मध्ये शाळांना 1, 2, 3 क्रमांक जे आहे प्राधान्यक्रम आहे असं देणं सुरू करायचं आहे। ठीक आहे, तर आता तुम्हाला महत्वाची स्टेप इथेच बरं का, जिथे तुम्हाला
एक नंबर मला कशाला द्यायचंय, माझा स्वजिल्हा आहे, मग मला त्याच्यात झेडपीला द्यायचंय, महानगरपालिकेला द्यायचंय, अशा प्रकारे तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचंय. मग त्याची स्टेप कशी असणार आहे बघा. बघा आता मी हे सगळे ऍड करून घेतले होते. ऍड केल्यानंतर जसं मी एखाद्या जागेला, बघा मी नाशिकच्या महानगरपालिकेला क्लिक केलं तर तिला एक नंबर आलं बघा. जसं मी दुसऱ्या जागेला क्लिक केलं, सपोज मी नाशिकची दुसरी जागेला इथे राईट क्लिक केलं, म्हणजे इथे तुम्हाला कर्सर आणायचंय, टॅप करायचंय, टॅप केल्यानंतर ती क्लिक होऊन जाईल, तिथे तुम्हाला नंबर दिसेल सेकंड नंबर. तुम्ही अजून तिसरं समजा मी नाशिकची समजा एज्युकेशन ऑफिसची ही जागा आहे, मग मी इथे क्लिक केलं, समजा इथे क्लिक केलं, लगेच इथं 3 नंबर तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला हे जे नंबर आहे ते तुम्ही जितक्या जागा सिलेक्ट केल्या आहेत त्या सगळ्या जागांना नंबर द्यायचे आहे. आणि हे नंबर दिल्यानंतर पुढे काय करायचं, पुढे करायचं सेव्ह अँड नेक्स्ट. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तुमचं सॉर्ट आउट होऊन जाणार आहे. आता सॉर्ट आउट केलं म्हणजे झालं असं आहे का, नाही. पुढे तुमची स्टेप काय आहे हे बघा, रिअरेंज प्रेफरन्स नावाची स्टेप आहे. मग रिअरेंज मध्ये नेमकं काय, तर रिअरेंज मध्ये तुम्हाला वापस एकदा विचार करायला वेळ भेटतो. तुम्हाला तिथे जे आहे दिलेला प्राधान्यक्रम तपासून पाहण्याची संधी असते. ठीक आहे, तर माहिती सेव्ह केल्यानंतर व्ह्यू प्रेफरन्स वरती क्लिक करा. यस, तिथे तुम्हाला क्रम बरोबर आहे ना याची एकदा नीट खात्री करून घ्या. इथे तुम्हाला नीट खात्री करून घ्यायची, मी दिलेला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर बरोबर आहे का, मी त्याच्यासाठी सॅटिस्फाईड आहे का. याच्यानंतर तुम्हाला ते क्रम बदलता येणार नाही, त्याच्यामुळे इथे खात्री करून घ्या. ठीक आहे, जर एखादा क्रम बदलायचा असेल तर रिअरेंजचा ऑप्शन आहे. इथे पण तुम्हाला जर एखादा क्रम बदलायचा आहे, रिअरेंज करून घ्या, इथे तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला आता इथे बघा, इथे काय दिसणार आहे, इथे रिअरेंज या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असाइन प्रेफरन्स, म्हणजे जितके प्रेफरन्स मला द्यायचे तुमच्या मनावर आहे, तुम्हाला 10 द्यायचे, 50 द्यायचे, 100 द्यायचे. ठीक आहे, तर असाइन प्रेफरन्स दिसणार आहे. मग नॉट असाइन म्हणजे ज्यांना मला अप्लाय करायचं नाही असे प्रेफरन्सचा नंबर दिसेल, आणि टोटल नंबर ऑफ प्रेफरन्स. ठीक आहे, तर ह्या सगळ्या डेटा बघा आणि या डेटावरनं ठरवा की मला अजून द्यायची गरज आहे, मी अजून दिले पाहिजे, मी 100च्या 100 देऊ, मी 50 देऊ, मी 10 देऊ, हे सगळं तुमच्या मनावर असणार आहे. ठीक आहे, माझं जर ओपिनियन पाहिजे असेल तर सगळेच्या सगळे द्या. जर तुम्हाला वाटते मला झेडपू सोडून नकोच आहे, मग नका देऊ. ते सगळी चॉईस आपली पर्सनल असणार आहे आणि आपल्याला आपण ज्या जिल्ह्यात जाऊ शकतो त्या जिल्ह्याच्या हिशोबाने असणार. ठीक आहे, आता इथे जेव्हा तुम्ही असाइन प्रेफरन्स लिस्ट बघशाल तर बघा इथे डिलीट प्रेफरन्सचा पण ऑप्शन आहे आणि रिअरेंजचा पण ऑप्शन आहे. मला बघा, मला 1 नंबर दिसते छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. मग याच्यामध्ये बघा रिजनल ऑफिसर म्हणजे विद्यानिकेतन आहे, एसबी आहे, सरस्वती भुवन. तर हे प्रेफरन्स जे आहे हे माझ्या मनाने असणार आहे, हे तुमची स्वतःची इच्छा असणार आहे, तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला कोणत्या शाळेसाठी अप्लाय करायचंय. ठीक आहे, मग रिअरेंज करायचंय, इथे रिअरेंज करू शकता, अन्यथा तुम्हाला पुढे जायचंय. मग सेव्ह अँड नेक्स्ट सगळ्यात खाली स्क्रोल करा, सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन येईल. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला लॉक प्रेफरन्स नावाचं शेवटचं ऑप्शन असेल. ठीक आहे, जसं तुम्ही शेवटच्या ऑप्शन वरती जाशाल तसं तुम्हाला बघा ही लिस्ट दिसली होती, या लिस्ट मध्ये बघा लॉक प्रेफरन्स वरती मी गेलेलो आहे, ही लिस्ट मला दिसत आहे. आता काय करायचं बघा, लॉक प्रेफरन्स मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही दिलेल्या क्रमाबद्दल 100% खात्री आहे, मला 100% आता बदलायचं नाही, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, लॉक प्रेफरन्स द्यायचंय. लॉक प्रेफरन्स वरती 100% खात्री असल्यावर मेनू मधून लॉक प्रेफरन्सच्या पर्यायावरती क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला दिलेल्या प्राधान्यक्रमाची अंतिम यादी दिसेल आणि खाली एक डिक्लेरेशन म्हणजे प्रतिज्ञापत्र दिसणार आहे. यस, प्रतिज्ञापत्र कसं आहे बघा, प्रतिज्ञापत्र असं असेल. ठीक आहे, इथे तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि इथं लिहिलं काय ते पण खात्रीशीर जाणून घ्या. इट इज नेसेसरी टू चेक इफ ऑल प्रेफरन्स सिक्वेन्स आर अरेंज प्रॉपरली, म्हणजे तुम्हाला इथे फायनल जे आहे वॉर्निंग भेटत आहे, प्रेफरन्स गिवन cannot be changed or modified after they are locked by you, म्हणजे एकदा तुम्ही प्रेफरन्स लॉक केले तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही, ही वॉर्निंग आहे. एकदा तुम्ही इथे यस क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, एकदा मी इथे यस क्लिक केलं मग काय होणार आहे बरं का, यस क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉक प्रेफरन्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉक प्रेफरन्स जसं तुम्ही क्लिक करशाल, ठीक आहे, यस, या ठिकाणी जसं तुम्ही लॉक प्रेफरन्स वरती क्लिक करणार आहात
तसं तुमचं फायनल असणार आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे, तुम्हाला ओटीपी येणार, तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येणार. ठीक आहे, ओटीपी येणार. आता हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचे प्रेफरन्स त्या ठिकाणी सिलेक्ट केली जाईल. ही तुमची सगळ्यात फायनल स्टेप असेल. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, याच्यानंतर तुमचं सगळं काम झालेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी काय येणार आहे, फायनल तुम्हाला अंतिम प्रिंट काढायला त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, तर प्रेफरन्स यशस्वीरित्या लॉग झाल्यानंतर स्क्रीनवर तपासा तसा मेसेज येईल. प्रिंट लॉक्ड प्रेफरन्स या पर्यायावरती जाऊन लॉग झालेला प्रिंटची यादीची प्रिंट काढून घ्या. ठीक आहे, ही प्रिंट भविष्यातील प्रक्रियेसाठी तुम्हाला महत्वाची ठरणार आहे. आणि या प्रिंट मध्ये बघा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि याच्या खाली स्क्रोल जसं तुम्ही करशाल, तुम्हाला सगळ्या डिटेल तुम्ही जे लॉक केलेले आहे आणि तुम्ही जे असाइन केलेले नाही असं सगळी डिटेल मध्ये माहिती त्या प्रिंट मध्ये दिसणार आहे. ठीक आहे, ही अशी प्रोसेस आहे तुमची प्रेफरन्स लॉक करण्याची. आता या प्रोसेस मध्येच आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी सगळ्या तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. चला, अजून एक प्रश्न येतो की सर आम्हाला ओटीपीच येत नाही. आज 11 तारीख आहे, 12 आणि 13 म्हणजे 2 दिवस तुमचे शिल्लक आहे आणि या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय की तुमचं सगळं झालं पाहिजे. पुढे डेट वाढेल नाही वाढणार याच्यावरती आपण बोलायला योग्य नाही, परंतु आपल्याला काय आता की 13 तारीख आपण फायनल ठरवू आणि 13 तारखेपर्यंतच आपल्याला प्रोसेस करायची आहे. याच्यामध्ये ओटीपी येत नसेल तर काय करा, ओटीपी येत नसेल तर तुमचं जे विंडोज आहे ते विंडोज इनकॉग्निटो मध्ये ओपन करून बघा, हिस्ट्री तुमच्या ब्राउझरची डिलीट करून बघा, किंवा बेस्ट काय तुमच्या माहितीतलं कोणी जर लॉग इन केलेलं आहे त्याचं जर सगळे प्रेफरन्स लॉक असतील त्याच्या पीसी मधनं तुम्ही लॉग इन करून बघा, किंवा दुसरा मोबाईल वापरा, दुसरा पीसी वापरा, त्याच्यामधनं लॉग इन करून बघा, तुम्हाला ओटीपी नक्की येईल. ठीक आहे, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.